श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्यामुळे त्यातील अर्धे भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा मार्कंडेय रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीत मिळणार आहेत. रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर विश्वनाथ येमूल, माजी खासदार गंगाधर कुचन, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, डॉक्टर माणिक गुर्रम, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर शैलेश पुणतांबेकर काय म्हणाले पाहूया. पण मार्कंड हॉस्पिटलला अत्यंत आनंद वाटतो की अत्यंत चांगले नावाजलेले डॉक्टर्स इथे आहेत. शेवटी डॉक्टर की सेवा वगैरे घेतली, कोणी तुम्हाला फोर्स केलेलं नाही आणि त्याच्यावर जर आपण अतिशय प्रेम करून केलं तरच चांगलं होतं. आणि तुम्हाला आता गुरुराम साहेबांनी सांगितलं की इतक्या देशात जाऊन मी शस्त्रक्रिया केल्या. माझ्याकडे फक्त इंडियन डिग्री आहे आणि इंडियन डिग्री असून पण मी 40 देशामध्ये काम केलं. माझं जेव्हा शिक्षण बीजे मेडिकल मध्ये होत होतं आणि मी जेव्हा MS केलं आणि त्याच्यानंतर मी टाटामध्ये गेलो तेव्हा मला असं वाटायचं की बापरे, मी बीजे मध्ये आहे म्हणूनच मी थोडं मागे राहिलो. जर मुंबईला जन्माला आलो असतो तर कुठे गेलो असतो. मुंबईला गेल्यानंतर असं वाटायला लागलं न्यूयॉर्कला असतो तर मला एवढ्या लवकर अपॉर्च्युनिटीज मिळाल्या असत्या. पण गेल्या 30 वर्षाच्या माझ्या अनुभवानंतर लक्षात आलं की आपण आपल्या ज्या सायन्सवर प्रेम केलं आणि एखादं जर आपण ड्रीम बघितलं आणि एखादं जर स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नपूर्ती करता आपल्याच स्वारात राहून जर या गोष्टी करू शकलो तर खूप महत्वाचं आहे. तर कुठे जन्माला येतो हे महत्व नाही, स्वप्न कशी पाहता आणि त्या पूर्तते करता तुम्ही कसं करता हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जितके डॉक्टर सोलापूरमध्ये आहेत, कदाचित मी पुण्याला गेलो, मुंबईला गेलो तर माझं खूप जास्ती नाव होईल की पहिले संकल्पना सोडून द्या. कारण आपल्याकडे जो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आज मी इतक्या देशांमध्ये जाऊन पाहिलेलं आहे ते जे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेली रुग्णांची संख्या. आज अमेरिकेमध्ये पण अतिशय नावाजलेले डॉक्टर दिवसाला 10 ते 12 मॅक्झिमम 20 पेशंट पाहतात. आज आपल्याकडचा ऍव्हरेज सर्जन, ऍव्हरेज डॉक्टर मिनिमम 100 पेशंट पाहतो. मग नेहमी प्रश्न का पडतो की आपण मागे का आणि ते पुढे का. शस्त्रक्रिया जगात पहिले कोणी केली असं तुम्हाला वाटतं? अमेरिकन माणसाने नाही केली, ब्रिटिशरने नाही केली, आपल्या भारतीय माणसाने केली. सुश्रुत नावाच्या सर्जननी केली आणि त्या सुश्रुत नावाच्या सर्जननी जे लिहिलेले आहे तेच कार्य आज आम्ही करतोय. फक्त आपण विसरलोय. कारण आपली परंपरा जी आहे गुरुकुल परंपरा ती विसरून गेलो. मी फक्त माझ्या पुढे स्वतःची कला ठेवणार, दुसऱ्यांना देणार नाही आणि म्हणून आपण मागायला राहिलो. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काय आपण काम करतो ते रेकॉर्ड ठेवत नाही, आपण पब्लिश करत नाही. जे काय तुम्ही काम करता ते जर तुम्ही सायंटिफिक पेपर मध्ये पब्लिश केलं तर आज कुठल्याही देशातल्या डॉक्टर पेक्षा आपले डॉक्टर खूप चांगले पुढे जातील. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की वास्तू उभी राहील तर नाही, पण कशामुळे उभे नेमका दावा या इथं बोललं गेलं नाही. आनंदी जाता जाता त्याला स्पर्श केला. ही जागा त्यावेळेला आमच्या इथं 5 प्रवृत्ती आहेत. पहिल्यांदा आमचं कुचन साहेब, कुठलंही नाव घ्या, कुचन पहिले मी तिथं असेल तिथं. दुसरं आहे केस साहेब, ते राज्यमंत्री होते आणि डेप्युटी स्पीकर होते आमच्या समाजाचे, अभिमान आहे माझा. तिसरं येते इल्या बोली, माझी वडील. चौथं नाव सीमा आहे, मला प्रणाम मुलगी श्रीराम वर्षाचं त्याचं नाव काय वर्षी आपल्या वर्षाकडे आहे ना शिरीष, त्याचे वडील. या सगळ्यांनी सातत्याने एकत्रित बसायचं. या ठिकाणी पूर्वभागामध्ये टीव्हीचा प्रसार घ्या चाललेला आहे. आपल्याला या ठिकाणी एक हॉस्पिटल काढायचं, सातत्यानं बसायचे, पण त्याला काही जागाच वापरत नाही. आणि एक दिवस असं उजाडला की विवेकानंद हॉस्पिटल म्हणून ही जागा रिझर्वेशन करण्यात गेलं होतं. हॉस्पिटलसाठी रिझर्वेशन, पण बराच काळ लोटला पण त्यांनी काही प्रगती केली नाही. आणि कॉर्पोरेशन म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिकेला रूपांतर योगायोगानं माझे वडील मेयर झाले. माझ्या वडील म्हणजे दिव्या बोलली महापौर झाले.
भूषण साहेब हे साहेब बसवले त्यांना महापौर करताना 21 मंडळी त्यांना महापौर एवढी एकटी त्यावेळेला होती म्हणून ते घडू शकत. त्यांनी सांगितलं काही करून ती जागा मिळवा आपल्याला आणि 5 पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर माझ्या वडिलांना काही सुचलं पण नाही. मग त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये घेता धरला आणि मला हे झालं पाहिजे. मग त्या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये कमिशन नेमलं, कमिटी नेमली. त्याच्यामध्ये अभिषेक म्हणजे माहीत आहे तुम्हाला माझी महापौर आणि गणेश बाई आणि मस्कोली तिघांची कमिटी झाली आणि तिघेही माझ्या वडिलांच्या पॅनलमध्ये होते. म्हणून मग वडिलांनी जोर लावला ही जागा सांगायचं जर झालं तर 1,000 स्क्वेअर फूट प्रमाणे खरेदी केली. त्यांनी लीज जर घ्या म्हणत होते, लीजमध्ये घेतलं तर पुढं नाही कॉम्प्लिकेशन फार येतात. आम्ही गावडळ लोक अशिक्षित त्यामुळे आम्हाला खरेदी करून द्या म्हटल्यानंतर त्या पद्धतीनं ते खरेदी करून दिले. तर मग कुठे या 5 मंडळींनी सुस्तारा सोडला. मग कुठच्या साहेबांचं जे ब्रेन आम्ही म्हणतो त्यांना ब्रेन जबरदस्त आहे ते चालणार हे सुरू झालं. आता आपण हॉस्पिटल चालू जागा. या प्रसंगी श्रीनिवास कमटम, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुधीम संभाराम, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतया श्रीराम, सुधाराम गुंडेली, श्रीधर बोल्ली, राजेश एम येमूल, रमेश विडप, स्वामी अकेन यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.